नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. मा आता देवी आईच्या समोर बसलेली असते आणि विद्याने इतकी सुंदर साडी तयार करून माला दिलेली असते. मा म्हणते, देवी आई, विद्याने पहिल्यांदा स्वतःच्या हाताने इतकी सुंदर साडी तयार केली आहे, ती मला दिली आहे, पण माझ्यापेक्षाही तुझ्या चरणी अर्पण करते. म्हणजे काय, मलाही समाधान मिळेल आणि विद्यालाही. मा इतका छान विचार करत असते आणि सगळ्यांच्या बाबतीत चांगलाच विचार करत असते. विद्या आता तिच्याकडे एकटक अशी इमोशनल होऊन बघायला लागलेली असते. विद्या आता पाया पडत असते आणि मा सुद्धा. कावेरी लगेच हात जोडलेले असतात आणि मनातल्या मनात म्हणते, मा, विद्याला नकळतपणे तुम्ही आशीर्वाद दिला आणि देवी आईने सुद्धा. आमच्या बिझनेसला सुद्धा तुम्ही आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाशिवाय आम्हाला काही करायचं नाही आणि आम्ही करणार सुद्धा नाही आहोत. प्रत्येक याच्यामध्ये मा, तुम्ही आम्हाला हव्या ते. कावेरी आता हात जोडते आणि मनातल्या मनात हे म्हणत असते. माने आता विद्याला हळदी कुंकू लावलेलं असतं. विद्या आता माचा आशीर्वाद घेते आणि मा येते असं म्हणते. विद्याला म्हणते, सांभाळून जा आणि पोहोचल्यावर लगेच कळव बरं, आणि फोन करून बाबांची तब्येत सुद्धा सांगत जा. हो मा, सांगते मी. विद्या आता निघून गेलेली असते. माची आता देवपूजा झालेली असते. मा आता उदयला आवाज देते, अरे उदय, उठलं की नाही माझं गोंडस बाळ? उठलं असेल तर आणा बरं. अमृता म्हणते, आलो आलो मा, आम्ही आलोय, उठलोय आता. मा, तो तयार होत होता ना म्हणून थोडा उशीर लागला. मा म्हणते, अगं माझं सोनू कसं दिसतंय गोड. मा आता पटकन घेते चिकूला. पौर्णिमा सुद्धा आलेली असते आणि सगळ्यांचं एकंदरीत आनंदाचं वातावरण असतं, कारण चिकूचा बर्थडे म्हणल्यावर काय, घरात खूप छान असं वातावरण तयार झालेलं असतं. यमुना सुद्धा येऊन उभी राहते. मा म्हणते, आज कुणाचा वाढदिवस आहे, कोणासाठी सगळी छान छान तयारी करायची आहे, आणि सगळे आता हसत असतात आणि संध्याकाळची काय तयारी करायची याचं प्लॅनिंग करत असतात. आता उदयला चिकूला मांडीवर घेऊन बसायला लावते मा, आणि उदय सुद्धा बसलेला असतो. कावेरीने औक्षणाचं ताट केलेलं असतं आणि ते घेऊन चाललेलीच असते. तेवढ्यात काय अमृता येते आणि तिच्या हातातून पटकन ताट ओढून घेते. ए, आणि इकडे ते ताट. चिकूचं औक्षण मी करणार, तू नाही, कारण त्याची आई मी आहे. अमृता म्हणते, अगं तसंही थोडेच तास उरले, चिकू तुला मिळणार नाही आशाच सोडून दे, तू का प्रयत्न करतीयस? हरली म्हणून स्वतःच्या मनाला सांग. अमृताचं आणि कावेरीचं काय चाललंय याच्याकडे बारीक लक्ष असतं यशचं. मा आता खूप कौतुकाने आपल्या चिकूचं औक्षण करत असते. कावेरी मात्र नाराज होऊन तिथे उभी राहिलेली असते आणि अमृताच्या चेहऱ्यावर भयानक असा आनंद असतो. अमृता म्हणते, चिकू, आईला नमस्कार करा, म्हणून उदय त्याचे हात पकडतो आणि नमस्कार करतो. औक्षवंत हो आणि आई बाबांच्या बरोबरचं नातं अगदी घट्ट असं होऊ दे. आता त्याला भरभरून असा आशीर्वाद दिलेला असतो माने. उदय म्हणतो, ते तर होणारच आहे. आजीला सांग बरं चिकू, आपलं नातं घट्ट होणार आहे ना, आजीला सांग. या सगळ्यामध्ये यश आणि कावेरी बिचारे नाराज उभे असतात, कारण त्यांच्या हातातून सगळं निसटत चाललंय असं त्यांना समोर दिसत असतं. अगदी थोडा वेळ राहिलेला असतो आणि तेवढ्या वेळात काहीच होऊ शकत नाही. अमृता म्हणते, मावशी, हे संस्कार सुद्धा आत्ताच व्हायला हवेत ना, आणि आजीचा आशीर्वाद तर आम्हाला हवाच आहे. मग आता अमृताच्या हातामध्ये ओवाळायचं ताट देते. ये ग अमृता, तू औक्षण कर. आईचा मान असतो आज, आईने ओवाळायचं असतं आपल्या बाळाला. ये बरं समोर. अमृता खुनशीने कावेरीकडे बघते आणि ओवाळण्यासाठी समोर येऊन उभी राहते. अमृता आता औक्षण करायला खाली वागते आणि औक्षण करायला लागलेलीच असते. तेवढ्यात कावेरी म्हणते, औक्षण करताना अंगठ्याने कुंकू लावायचं असतं. आता सगळ्यांनाच राग येतो, पण छान वेळ किंवा छान दिवस असतो म्हणून कोणी काही म्हणत नाही, आणि अमृता आता अंगठ्याने कुंकू लावते आणि औक्षण पूर्ण करते. अमृताचं औक्षण झाल्यावर अमृता पटकन ताट घेऊन माघारी फिरलेली असते, आणि तेही मुद्दाम. यश म्हणतो, थांब अमृता, मा, अजून कावेरीने औक्षण केलेलं नाहीये, तिलाही औक्षण करायचंय. अगो बाई, घाईघाईत विसरूनच गेले. कर ग बाई, औक्षण कर. अमृता पटकन तो दिवा विझवून टाकते. माघारी फिरते तर काय, पौर्णिमा बघते की दिवा विझलाय. अगो बाई, दिवा विझला? असं कसं दिवा विझला? कावेरी म्हणते, मी लावते की पटकन दिवा आणि औक्षण करते. मा म्हणते, असू दे, आता चिकू सुद्धा कंटाळा, इतका वेळ बसलाय ते लेकरू, आता असू दे, नको ते औक्षण वगैरे, बस झालंय की. कावेरी, फक्त आशीर्वाद दे ग, झालं सगळं, औक्षणच केलं पाहिजे असं कुठे आहे का? दे तो आशीर्वाद. आता मुद्दाम मा तिला औक्षण करूच देत नाही. अमृताला मात्र खूप असा आनंद होतो. बिचारी कावेरी आता नाराज झालेली असते आणि मनातल्या मनात म्हणते, माझ्या चिकूचा वाढदिवस आणि त्याला ओवाळता सुद्धा येत नाहीये. देवा, कार्य अशी परीक्षा बघतो आणि का माझ्यासमोर असे संकट आणतो तू? खूप खचून गेलेली असते कावेरी आणि तिला वाईट वाटतं. अमृता आणि मा मिळून चांगली जिरवत असतात ह्या कावेरीची. तेवढ्यात काय, माचा फोन वाजलेला असतो आणि मा फोन बघते तर काय, वकिलांचा फोन असतो. मा म्हणते, बघा, वकिलांचा फोन आहे. आज अतिशय चांगला दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, आणि कसं आहे ना, आज रिसर चिकूला मी तुमच्याकडे सोपवणार आहे. वाढदिवस आहे आणि सगळं काही छान आहे.
मग आजच्या दिवशी तुम्हाला दिलं की सगळी काही जबाबदारीतून मुक्त झाले. योग्य त्या आई वडिलांकडे त्याला सोपवणार आणि काळजीतून मी मात्र मुक्त होणार. मला खूप आनंद झालेला असतो की मी आज फायनली उदय आणि अमृताकडे चिकूला सोपवणार, तेही लिगली. वकिलांनी सगळी कागदपत्र वगैरे रेडी केलेली असतात आणि आता फक्त त्यांच्याकडे द्यायचं, एवढीच काय माझ्याकडे जबाबदारी राहिली. मग आता फोन उचलते. वकील साहेब बोला, सगळी कागदपत्र रेडी आहे ना? हो हो हो, संध्याकाळी या तुम्ही, आम्ही सुद्धा संध्याकाळीच वाट बघतोय तुमची. चला आता माने फोन ठेवून दिलेला असतो. मा इतकी आनंदी असते की बस चला आता चिकू नव्या आई सोबतच केक कापणार. फायनली त्याची आई त्याला मिळालीये. आनंदाचंच वातावरण आहे, हो की नाही? यमुना म्हणते हो मा, खरंच. या सगळ्यामध्ये कावेरीला खूप असा अपमान होत असतो किंवा तिला माझ्यापासून चिकू लांब लांब चाललाय असं जाणवत असतं. तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं. तिला औक्षणही करायला मिळालेलं नसतं आणि फायनली आणि लिगली आज चिकू तिच्यापासून अमृताकडे चाललेला असतो, तोही कायमचा. कावेरीला औक्षण करू दिलेलं नसतं म्हणून डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायला ती चिकू जवळ बसलेली असते. लगेच अमृता म्हणते, चिकू चल बाळा, भूक लागली आहे ना तुला, चला चला चला, तुझी खाण्याची वेळ झालीये बाळा, काहीतरी खायला भरवते. मुद्दाम अमृताने चिकूला तिथून उचललेलं असतं. कावेरीच्या जवळही जाऊ देत नाही किंवा तिला हातही लावू देत नाही. गोड पापा सुद्धा घेऊ दिलेला नसतो. मुद्दाम टॉर्चर करत असते कावेरीला अमृता. कावेरी आता राग बेडरूम मध्ये आलेली असते आणि तिची काठी घेते आणि काठी घेऊन पदर खोसलेला असतो. आता मात्र अमृताची जिरवायला ती चाललेलीच असते. मागे मागे पटकन तिच्या यश येतो. कावेरी प्लीज टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी सांगते ना, टेन्शन घेऊ नका, तुम्ही जरा शांत होता का? शांत डोक्याने विचार करूया कावेरी, घाई गडबडीत काही होणार नाही. कशी शांत राहू मी यश? कशी वागली ती अमृता बघितलं ना तुम्ही बघाच आता अमृताचं काय करते मी. यश म्हणतो, म्हणजे तुम्ही काय करणार आहे कावेरी? अहो जरा शांत व्हा आणि माझं ऐकून तरी घ्या. कावेरी आता ऐकायला अजिबात तयार नसते. तिचं तंगडं तोडून हातात देणार आणि चिकूला कायमचं माघारी घेऊन येणार. तुम्ही टेन्शनच घेऊ नका यश. यश खूप थांबवण्याचा प्रयत्न करतो. कावेरी प्लीज असं काही करू नका, माझं ऐका तुम्ही. यश तुम्ही बाजूला व्हा आणि जाऊ द्या मला. यश का अडवताय मला? आणि तुम्हीच काठी दिली होती आणि तुम्हीच मला आधार दिला होता ना? हो काठी दिली होती हातात मी कावेरी, पण अमृताला मारण्यासाठी दिली नव्हती. जिथे काम अगदी सोयीने व्यवस्थित होऊ शकतं तिथे काठीचा किंवा मारामारीचा उपयोग करून काय? काम जर सरळ साधं होणार असेल तर होऊ द्या की. कशाला आपण ही मारामारी आणि ही वेगळी भाषा वापरतोय? तेव्हा शांतपणे शांत डोकं ठेवा आणि व्यवस्थित असा विचार करून काम करूया. यश आता कावेरीच्या हातातून काठी घेत असतो. कावेरी परत यशच्या हातातून काठी घेते. यश आता कावेरीला म्हणतो, युद्ध जिंकायचं असेल तर डोकं गरम ठेवून युद्ध कधी जिंकता येणार नाही. डोकं शांत ठेवायला लागणार, शांतपणे विचार करायला लागणार, तरच आपण युद्ध जिंकू शकतो. कळतंय का कावेरी? कुठलाही घाईघाईला येऊन निर्णय घेतला तर युद्ध कधी जिंकता येणार नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही डोकं शांत ठेवा. कावेरी आता जरा विचार करते आणि यशला म्हणते, यश मार्ग सापडायला आपल्या हातात वेळ कुठे? वेळ नाही राहिलाय आपल्याकडे, सगळं काही निसटून चाललंय आपल्या हातातून. कावेरी आपल्याला माहितीये आपल्या हातात काहीच नाहीये. अमृताला कुठे माहितीये की आपल्या हातात काहीच नाहीये? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं यश? जरा स्पष्ट बोलता का? यशने आता दरवाजा लावून घेतलेला असतो आणि यशच्या डोक्यात नेमकी काय प्लॅन आहे सगळा काही कावेरीला समजून सांगितलेला असतो. आणि कावेरीला यशने सांगितलेला प्लॅन अगदी समजलेलाही असतो आणि डोक्यामध्येही बसलेला असतो. आता कुठेतरी कावेरी हळूहळू शांत व्हायला लागलेली असते. कावेरी पटलं ना तुम्हाला? आपल्या हातात काही नसलं तरी अजून खूप काही आपल्याकडे आहे. इतक्या लवकर हार मानायची नाहीये. कावेरी म्हणते, हा प्लॅन तरी सक्सेस होणार ना? हा प्लॅन जर फेल झाला तर यश काय आपल्याकडे काही राहणार नाही. अगदी शेवटची संधी आहे आपल्याकडे. यश आता हसतो आणि कावेरीकडे बघत उभा राहिलेला असतो. यश म्हणतो, कावेरी फुल अँड फायनल, आताचा प्लॅन आपला फेल गेला तर सरळ यायचं, ही काठी उचलायची आणि अमृताला सोडून काढायचं. तेव्हा मात्र मी तुम्हाला वाचवणार नाही. एवढा एक चान्स आहे, एवढा चान्स आपण घेऊया. यश आणि कावेरी आता चिकूच्या रूम मध्ये आलेले असतात त्याला भेटायला आणि काहीतरी गिफ्ट वगैरे आणलेलं असतं. कावेरी बघते अमृताच्या रूम मध्ये, बापरे कसला हा पसारा, किती पसारा केलाय. सगळीकडे खेळणी, काय तर पसारा, सगळा राडा करून टाकलाय या रूम मध्ये. या सगळ्या गोष्टींचा चिकूला किती त्रास होत असेल याचा विचार तरी करत असेल कधी? यश म्हणतो, कावेरी आपल्याला आणि चिकूला त्रास व्हावा यासाठी तर सगळं काही अमृता मुद्दाम करते, एवढंही तुमच्या लक्षात येत नाही का? अमृता ही जाणून बुजून करते की तुमची चिडचिड व्हावी, चिकूला त्रास व्हावा, सगळं काही ठरवून करते ती. यश म्हणतो, कावेरी पटकन कामाला लागा, आपल्याकडे वेळ नाही या, पटकन. हो हो लगेच कामाला लागते. यश आता बाहेर उभा राहिलेला असतो, कुणी येतं का पटकन हिला सांगायला. कावेरीने एक खेळणं घेतलेलं असतं. यश हे परफेक्ट आहे का? एकदम परफेक्ट आहे. कावेरी आता यशच्या जवळ येते, चला निघूया.
आत्ता जायचं नाहीये, अमृता येण्याची वाट बघायची आहे कावेरी. तोपर्यंत आपण इथेच टाइमपास करत उभा राहूया. आता अमृता येणारच बघा तुम्ही. ही आता अमृता येण्याची वाट बघत तिच्या रूम मध्ये अगदी दरवाजातच थांबलेली असतात. आली का नाही आलीये. तेवढ्यात काय अमृता चिकूला घेऊन अगदी घाईघाईने आलेली असते आणि बघते तर काय समोर यश आणि कावेरी तेही चिकूच्या रूम मध्ये. अमृता त्या दोघांकडे बघतच थांबलेली असते की हे माझ्या रूम मध्ये काय करतात. आता सध्या तरी कावेरी अमृताकडे बघून हसत असते, काही एक बोललेली नसते. तुम्ही दोघं इथे काय करताय माझ्या रूम मध्ये. यश म्हणतो ते आम्ही. कावेरी पटकन म्हणते चिकूसाठी आलो होतो. चिकूसाठी. अमृता म्हणते चिकूसाठी. कावेरी म्हणते हो चिकूसाठीच आलो होतो. यश म्हणतो गिफ्ट द्यायचं होतं ना म्हणून आलो होतो. चिकूसाठी गिफ्ट आणलंय आम्ही अमृता. यश गिफ्ट आणलं होतं मग मगाशी द्यायचं की सगळ्यांच्या समोर बाहेर. मगाशी तुम्ही ओवाळूच दिलं नाही मग त्यामुळे गिफ्ट कसं द्यायचं. नंतर म्हटलं जाऊ द्या, नाही ओवाळं दिलं तरी गिफ्ट आणलंय द्यायलाच हवं म्हणून गिफ्ट द्यायला आलो आम्ही. मगाशी द्यायचंच राहिलं ना गिफ्ट म्हणून यश म्हणतो आत्ता देतोय. हॅपी बर्थडे चिकू, तुझं गिफ्ट घे बरं बाळा. आणि यश आता चिकूच्या हातात ते गिफ्ट देतो. कावेरीने आणि यशने आता गिफ्ट दिलेलं असतं चिकूला. बाय करतात आणि तिथून निघून गेलेले असतात. अमृताच्या डोक्यात मात्र आता वेगळाच विचार यायला लागलेला असतो. यांचं माझ्या रूम मध्ये काम काय आणि हे नेमके इथे काय करत होते. अमृता आता काहीतरी वेगळाच विचार करायला लागलेली असते. हे मात्र हिच्या डोक्यात विचार सुरू करून निघून गेलेले असतात. अमृता म्हणते हे दोघं इथे काय करत असतील आणि हे दोघं खरंच चिकूला गिफ्ट द्यायला आले होते. नाही 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 नाही, इतके सहज ते गिफ्ट द्यायला येणारच नाही. यांच्या डोक्यात भलतंच काहीतरी चाललंय आणि नेमके ते कशासाठी आले होते हे तर मला शोधून काढायला लागणार. काहीतरी गडबड आहे आणि ते मला शोधून काढायचंय. यश आणि कावेरी त्यांच्या रूम मध्ये येऊन पोहोचतच असतात. तेवढ्यात काय धावत पळत त्यांच्या मागे आलेली असते अमृता. अमृता खूप घाबरलेली असते. यश आणि कावेरी नेमकं तुमचं काय चाललंय आणि माझ्या खोलीत कशासाठी आला होता मला खरं खरं सांगा. तुम्ही काय करत होता माझ्या खोलीमध्ये. यश आता माघारी फिरतो आणि अमृताकडे बघतो. ते जे खेळणं असतं यशच्या हातात ते माघारी लपवलेलं असतं आणि दोघंही चेहऱ्यावर थोडंसं हसू आणतात. कावेरी म्हणते सांगितलं ना ग, चिकूला बर्थडेसाठी गिफ्ट आणलंय, ते बर्थडेचं गिफ्ट द्यायला आलो होतो. आता किती वेळा सांगायचंय अमृता. अमृता आता समोर येते आणि पटकन कावेरीचा हात पकडून चिकूच्या डोक्यावर ठेवते. आता चिकूची शपथ घ्यायची आणि माझ्या रूम मध्ये तुम्ही कशासाठी आला होता आता खरं खरं सांगायचं. कावेरी आता तू खोटं बोलू शकत नाहीये. आता खरंच अमृताने दोघांनाही धक्काच दिलेला असतो. डायरेक्ट चिकूची शपथ घातलेली असते. पटकन कावेरी चिकूच्या डोक्यावरचा हात काढते आणि अमृताला म्हणते मी चिकूची शपथ घेऊ शकत नाही आणि फालतूपणा बंद कर अमृता. अमृता म्हणते कावेरी याचा अर्थ नक्कीच काहीतरी लपवतेय तू. माझ्या रूम मध्ये काहीतरी वेगळा विचार करून आली होती म्हणून तर चिकूची शपथ घेत नाहीये ना. आता कावेरी तुझ्या डोक्यात काय चाललंय, तू कशासाठी आली होती हे तुला सांगायलाच लागणार. कावेरी म्हणते अमृता तुला जो काय अर्थ काढायचा आहे ना तो काढ. मी चिकूची शपथ घेणार नाही, कळालं तुला. आणि यश खोलीतून बाहेर पडताना काय लपवत होता रे तू. यश म्हणतो कुठे माझ्या हातात काय दिसतंय का तुला. काय आणलेलं नाही आणि काही लपवतही नव्हतं मी. अमृता अगदी वेड्यासारखं करायला लागलेली असते. तुम्ही दोघं का लपवताय आणि का करताय हे सगळं. काय लपवताय सांगता का जरा. आणि माझ्या खोलीत तुम्ही का आला होता. अगदी वेडीपिशी झालेली असती अमृता. नेमकी माझ्या खोलीत ते कशासाठी आणि काय करत होते. यश आणि कावेरी दोघंही सोबत हसायला लागलेले असतात. मोठ्या मोठ्याने हसायला लागतात. काय झालं जाऊबाई, घाबरलात का. ए अमृता काय गये, तुला काय वाटलं इतक्या सहजासहजी चिकूला तुझ्याकडे जाऊ देईल माझ्या हातातून. शक्यच नाहीये. तुझ्यासारख्या बाईकडे चिकूने राहणं खूप अवघड गोष्ट आहे आणि ती मी कधीच होऊ देणार नाही. काहीही झालं तरी चिकूला मी तुझ्याकडे जाऊ देणार नाही, कळालं अमृता. तू चिकूशी कशी वागती काय करती हे मला माहितीये. आता मी सगळ्यांच्या समोर दाखवणार ते. कसं आहे ना, सगळ्यांच्या समोर असल्यावर चिकूशी गोड वागती, त्याचे लाड करती, आई असल्याचं कौतुक नाटक सगळं काही करती. पण जेव्हा रूम मध्ये चिकू आणि तू दोघेच असता तेव्हा त्याची कसं वागती मला माहिती की. आता मात्र हे सगळ्यांच्या समोर येणार म्हणजे येणारच, कळालं तुला अमृता. चिकूचं एक खेळणं त्यांच्या रूम मधून आणलेलं असतं. ते आता यश कावेरी अमृताच्या समोर पकडते आणि म्हणते याच्यामध्ये एक निरागस बाळाला त्रास देणारी अमृताचा चेहरा कॅप्चर केलाय या खेळण्यामध्ये. कळतंय तुला अमृता मला काय म्हणायचंय. या खेळण्यात सगळं काही रेकॉर्डिंग झालंय आणि आता तुझा चेहरा, खरा चेहरा अमृता सगळ्यांच्या समोर मी दाखवणार आहे. फुल अँड फायनल. या खेळण्यामध्ये कॅमेरा आहे आणि त्या कॅमेऱ्यात सगळं काही कॅप्चर झालंय, रेकॉर्ड झालंय. आता मात्र अमृता तू वाचणार नाहीस. तू काय आहेस ना, आता मात्र मलाच काय घरातल्या प्रत्येकाला कळणार चिकूशी कशी वागते, कशी त्याला वागणूक देते एकटे असल्यावर. यश म्हणतो अमृता 2 दिवस सुद्धा चिकूशी नीट वागली नाही तू.
बरोबर त्याला किती त्रास दिला. आता तुझं हे खरं रूप बघून अमृता मा काय चिकूला तुझ्याजवळ ठेवणार नाही आणि तुला विश्वास कधीच ठेवणार नाही अशी काय वागणूक देणार. तुला आता सगळ्या गोष्टीतून कशी बाजूला करते ना मा, बघतच राहा. अमृता इतकी घाबरलेली असते की तिला असं वाटतं खरंच यांनी सगळं काही रेकॉर्डिंग केलंय. चेहऱ्यावर तिच्या स्पष्ट दिसत असतं ती किती घाबरली आहे. इकडे आता वकील साहेब आलेले असतात आणि मा म्हणते सगळे काही कागदपत्र व्यवस्थित रेडी आहे ना, कुठल्याही गोष्टीत काही कमी नाहीये ना. नाही मॅम, सगळं काही व्यवस्थित आहे, काही नाही, सगळे पेपर मी पूर्ण करूनच आणलेत. मा आता सगळ्यांना आवाज देते, अमृता, उदय, चिकूला घेऊन बाहेर या लवकर, वकील साहेब आलेत. यश, कावेरी, तुम्ही सुद्धा या ग, वकील साहेब आलेत, या बरं पटकन बाहेर. मा वकील साहेबांना म्हणते चांगल्या कामाला उशीर नको व्हायला, शुभस्त शीघ्रम. मनातल्या मनात म्हणते आता खऱ्या अर्थाने आणि लिगली अमृताचा होणार चिकू. उदय आणि अमृता खऱ्या अर्थाने होणार चिकूचे आई वडील. आता माझी जबाबदारी पूर्ण झाल्यासारखं वाटणार आणि पूर्ण करतीये मी ती. या गोष्टीचा मला खूप आनंद मिळतोय. मग आता मनातल्या मनात हा विचार करत असते. मनातल्या मनातच विचार करत असते, हळूहळू कावेरीला मी यशच्या आयुष्यातून हद्दपार करणार आणि तिला सुद्धा एक दिवस असंच बाजूला फेकणार लिगली. यश म्हणतो चला आता वकील सुद्धा आलेत. कावेरी आता सोपं जाणारा. त्यांच्यासमोरच होऊ दे अमृताचं सत्य काय, खोटं काय आणि खरा चेहरा काय. वकिलांना सुद्धा कळू दे की. मला तर कळणारच. आता वकील साहेब सुद्धा बघतील. चल चल पटकन कावेरी, उशीर नको चांगल्या गोष्टीला. आता लॅपटॉप वगैरे घेऊन कावेरी आणि यश निघालेले असतात. अमृता म्हणते एक मिनिट, तुम्ही दोघं एक्झॅक्टली काय दाखवणार आहे मला? मी चिकूशी असं काही वागलेलीच नाहीये. अमृता म्हणते मला माहितीये तुमच्याकडे काही पुरावा नाहीये, तुम्ही मुद्दाम मला घाबरवण्यासाठी करताय हे. यश आणि कावेरी एकमेकांकडे बघून हसायला लागतात आणि म्हणतात अमृता, आमच्याकडे पुरावा नाहीये हे ठामपणे म्हणतेस तू, बरोबर? आणि तू काहीच केलेलं नाहीये हेही तुला माहितीये, मग तू घाबरती कशाला? तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? ये की बाहेर, सगळं काही सोक्ष लागेल. कावेरी चला आता माच्या समोरच होऊ जाऊ द्या काय व्हायचंय ते. अमृताचं सत्य माच्या समोर येणार म्हणजे येणारच. यश आता मनातल्या मनात म्हणतो ही अमृता काहीच का रिॲक्ट करत नाहीये. कावेरी सुद्धा मनातल्या मनात म्हणते आमचा हा जर प्लॅन फसला तर आमच्या हातात काहीच राहणार नाही, काहीतरी रिॲक्ट कर अमृता. अमृता खूप उशिरा माच्या आणि वकील साहेबांच्या समोर येते. म्हणते किती उशीर लावलाय ग अमृता, उदय कुठे? आणि उदयला आवाज येते. आता उदयही आलेला असतो. कावेरी आणि यश सुद्धा आता अमृताच्या जवळ येऊन उभं राहतात. म्हणते चला पटकन तुम्ही सह्या करून टाका, उशीर नको बरं चांगल्या कामाला. सह्या करा, कागदपत्र पूर्ण करा, म्हणजे चिकू तुमच्या बरोबर राहू शकणार. आजपासून खरे आई बाबा होणार तुम्ही. उदय पटकन निघालेला असतो सही करायला. कावेरी म्हणते एक मिनिट, तुम्ही या पेपरवर सही करायच्या आधी एक सरप्राईज आहे आणि ते बघून घ्या आणि मग काय त्या सह्या वगैरे करा. आता अमृताकडे बघते आणि कावेरीकडे अगदी रागाने बघायला लागलेली असते. ह्या कावेरीचं मध्येच काय निघले आता. यमुना म्हणते सरप्राईज. कावेरी आता रागाने अमृताकडे बघत असते आणि कावेरीकडे बघत असते. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. यशने आता लॅपटॉप माच्या समोर ठेवलेला असतो. लॅपटॉप ओपन करतो आणि अमृता काही रिॲक्ट होती का याची वाट बघत असतो. कारण अमृता आता घाबरलेली असते की माझं नेमकी काय सत्य हे मला दाखवणार आहे. यश आता लॅपटॉप ओपन करतो आणि हा व्हिडिओ बघ. पटकन अमृता समोर येते आणि तो लॅपटॉप असतो तो बंद करून टाकते. एक मिनिट, यश म्हणतो काय हे अमृता, प्लीज माझं ऐकून घेता का? पटकन उठते. अमृता, तू मला काहीतरी व्हिडिओ दाखवत होता, तू लॅपटॉप का बंद केला? त्याच्या आधी मला काय सांगायचंय ते ऐकून घ्या. काय सांगायचंय? मी चिकूला सांभाळू शकत नाही किंवा चांगला त्याचा सांभाळ मी करू शकत नाही. अमृताने आता सगळ्यांच्या समोर स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असतं की मी चिकूला सांभाळणार नाही किंवा त्याचा सांभाळ मी करू शकत नाही. मला इतका धक्का बसतो. म्हणते अमृता तू काय बोलतेय, तुला कळतंय का? हो, मी जे सांगितलंय ना मावशी ते अगदी बरोबर आहे. मी चिकूचा सांभाळ नाही करणार. आता मात्र यशच्या आणि कावेरीच्या चेहऱ्यावर इतका आनंद असतो आणि फायनली त्यांनी जो शेवटचा प्लॅन केलेला असतो तो त्यांचा सक्सेस परफेक्ट झालेला असतो. अमृता ही बोलती झालेली असते आणि स्वतःच्या तोंडाने कबूल करते की मी चिकूला सांभाळणार नाही किंवा मी त्याला सांभाळू शकत नाही. अगदी थोडा वेळ राहिलेला असतो आणि थोड्या वेळामध्ये अमृता आणि यश यांनी सगळं काही जिंकलेलं असतं. आता मात्र राग आलेला असतो किंवा चिडचिड होत असते ती माची. मलाही पूर्णपणे असं वाटत असतं की अमृतानेच चिकूची जबाबदारी घ्यावी. ती सगळ्यांच्या समोर कबूल करते कारण तिचं सत्य सगळ्यांच्या समोर यायच्या आधी तिने स्वतःहून कबूल केलेलं असतं की मी चिकूला सांभाळणार नाही. आणि यशला म्हणते व्हिडिओ वगैरे काही दाखवू नकोस.
आता यशही काम झालेलं असतं आणि कावेरीने स्वतः तोंडाने कबूल केलेलं असतं की मी चिकूला सांभाळणार नाही. फुल अँड फायनल यशने आणि कावेरीने जो प्लॅन केलेला असतो अगदी परफेक्ट झालेला असतो आणि त्यांच्या जाळ्यात अमृता अडकलेली असते. त्यांना हवंय ते मिळालेलं असतं. आता बघूया यावर मा काय रिॲक्शन घेणार आणि अमृताला काय आणि कशी शिक्षा देणार. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.